पाथर्डी शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्यानं येत होत्या। या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागानं शहरामध्ये अचानक धडक मोहीम राबवत 4 हॉटेल्सवर कारवाई केली आहे। या कारवाईमुळे शहरातील हॉटेल चालकांमध्ये एकच खळबळ उडाली असून घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष तपासणी मोहीम पार पडली। पाथर्डी शहरातील काही नामांकित हॉटेल्स आणि खानावळींमध्ये घरगुती वापरासाठी असलेले लाल रंगाचे गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी वापरले जात असल्याची खात्रीशीर माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार पुरवठा विभागाच्या पथकानं शहरातील मुख्य बाजारपेठ आणि आसपासच्या भागात अचानक तपासणी सुरू केली। या धडक मोहिमेत 4 हॉटेल्सवर छापे टाकण्यात आले आणि तेथे घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचे उघड झाले। तपासणी दरम्यान संबंधित हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅस सिलेंडर वापरले जात असल्याचं निदर्शनास आलं। पथकानं तात्काळ कारवाई करत हे सर्व सिलेंडर जप्त केले असून संबंधित हॉटेल मालकांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे। या कारवाईमध्ये पुरवठा निरीक्षण अधिकारी दिग्विजय पाटील, पुरवठा निरीक्षक संदीप बडे, महसूल सहाय्यक अधिकारी किरण काळे, पुरवठा सहाय्यक अधिकारी बाळासाहेब दोशिंग आणि नानासाहेब सुरसे यांनी सक्रिय सहभाग घेतला। घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणं हा कायद्यानं गंभीर गुन्हा मानला जातो। अशा प्रकारच्या गैरवापरामुळे सर्वसामान्य नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असं सांगत प्रशासनानं अशा कारवाया यापुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे। नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे शहरातील गॅसचा अवैध वापर करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आज पाथर्डी तालुक्यामध्ये गॅस टंचाई संदर्भात जे आपण पेपरला किंवा टीव्हीवर बातम्या ऐकतो त्याच्यानुसार गॅस टंचाई भासू नये, डोमेस्टिक गॅस टंचाई भासू नये आणि घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक सिलेंडरसाठी वापर होऊ नये यासाठी सर्व जिल्हाभर आपले मोहीम हात घेतलेली आहे। त्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पथकं तयार केलेली आहेत। त्यात पोलीस इन्स्पेक्टर, CO, BDO आणि तहसीलदार, पुरवठा निरीक्षक अधिकारी हे सर्व तालुक्यामध्ये जे हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर केला जातो तिथं तपासण्या करून EC ॲक्ट खाली म्हणजे जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 खाली आपण कारवाया करत आहोत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।